ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात। मुंबई भाजपच्या कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। दिल्लीमध्ये काँग्रेस आमदार आणि खासदार तसंच प्रदेशाध्यक्षांची उद्या मंथन बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख सदस्य इथे उपस्थित राहणार। काँग्रेस नेहरू आणि गांधींचा विचार स्वीकारणारा पक्ष। मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस कधीही संपणारी नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार येणार म्हणजे मला अजूनही धडकी भरते। शरद पवारांपेक्षा मी 8.5 महिन्यांनी लहान। सोलापुरातल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक आज येणार। स्मृतीस्थळावर नवीन फुलांची आणि आकर्षक झाडांची लागवड। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी। बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय असं या बॅनरवर आशय। मीरा भाईंदरमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आज लोकार्पण। कला दालन आजपासून नागरिकांसाठी खुलं होणार। मनसे नेते अमित ठाकरेंचा 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। नेरूळमधल्या शिवस्मारकाला परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं मनसैनिकांवर गुन्हा। अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीतला हा पहिलाच गुन्हा। नेरूळमध्ये अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांकडून शिवस्मारकाचं लोकार्पण। पुतळा उद्घाटनाला का बोलवलं नाही, भाजपच्या देवा म्हात्रे यांचा गजानन काळेंना सवाल। तर भाजप पदाधिकारी देवा म्हात्रे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी शाब्दिक वाद। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपच जिंकणार। बिहार निवडणुकीतील विजयानंतर पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। पश्चिम बंगालमध्ये 90% जास्त जागांवर एनडीए आणि भाजपचा विजय होणार, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। आई वडिलांच्या घरात मुलगा किंवा भाऊ असेल तेव्हा तुमच्या वडिलांना चुकूनही वाचवू नका। स्वतःच्या आई वडिलांची काळजी न करता स्वतःचा संसार बघा। रोहिणी आचार्य यांच्याकडून कुटुंबावर इतरही गंभीर आरोप। आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू, तर काही ठिकाणी युती झाली, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कधी नाही ते उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा केला, पण दुर्दैवानं गावामध्ये माणसंच नसायची। लोकांचा विरोधकांवर विश्वास नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका। तर स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, फडणवीसांचा इशारा। विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारच्या जनतेने उत्तर दिलंय। न सुधारल्यास स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा विरोधकांची माती होईल, फडणवीसांची टीका। तर हवेत गोळीबार करणाऱ्या विरोधकांना जमीन दिसली आहे, बिहार निकालावरून फडणवीसांचा टोला। सिकंदर बनण्याचं गुपित अजून कुणीही समजू शकलेलं नाही, बिहार निकालावरील फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा पलटवार। तर ज्यांच्या सभांना अलोट गर्दी त्यांचं सरकार न येता ज्यांच्या सभांना रिकाम्या खुर्च्या होतात त्यांचं सरकार येतं, ठाकरेंचा निशाणा। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय। लोक पैसे घेतात आणि मतं ज्यांना द्यायची त्यांनाच देतात, समजने वाले को इशारा काफी आहे असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांचा निशाणा। प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं, असे विचार लोकशाहीसाठी हानिकारक। सुप्रिया सुळेंची टीका। तर पटेलांचा बोलण्याचा रुख आमच्याकडे नाही एवढं नक्की, फडणवीसांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या मोहोळमधील अजित पवारांच्या उमेदवाराचा भाजप नेते राजन पाटील यांच्यावर आरोप। तर राजन पाटील उमेदवारी अर्ज भरून देत नसल्याचा उज्ज्वला थिटेंचा आरोप। प्राजक्ता पाटलांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी अर्ज भरून दिला जात नसल्याचाही थिटेंचा आरोप। तर रमेश पाटलांचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना कॉल। शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त, मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा। शरद पवारांचा पक्ष मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही, एकनाथ खडसेंकडून संकेत। राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागामधील कारण।
उबाठामध्ये खंडणीखोरच उरले आहेत. मनोज मयेकर प्रकरणावरून प्रताप सरनाईकांची ठाकरेंच्या सेनेवर टीका. तर ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी मनोज मयेकरांना अटक. तर 20 लाखांची खंडणी घेताना रंगेहात पकडलं. मला टार्गेट करण्यापेक्षा विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासाला टार्गेट करावं. जयंत पाटलांचा विरोधकांना सल्ला. तर मागील 9 वर्षात ईश्वरपूरचा विकास विरोधकांना करता आला नाही. जयंत पाटलांची टीका. सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली. मंत्री भरत गोगावलेंची टीका. तर महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा ऐकला चलोरेचा नारा. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. दरम्यान माझ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे. तटकरेंची प्रतिक्रिया. रायगडमध्ये घराणेशाही दाखवणाऱ्यांविरोधात उठाव केला. जनतेला बदल हवा असतो. गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला. बालकांना पालकांना शिकवण्याची गरज नाही. अर्थमंत्री म्हणून अनुभव असणारा राज्यातला अजितदादा हा एकमेव नेता. आमदार विजयसिंग पंडित यांचे योगेश क्षीरसागर यांना प्रत्युत्तर. नारायण राणेंचा मान शिवसेना ठेवणार. मालवण नगरपालिका आम्ही नारायण राणेंना भेट म्हणून देणार. निलेश राणेंची प्रतिक्रिया. ज्यांना युती करायची आहे त्यांच्यासोबत युती होईल. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत. शहर विकास आघाडी संदर्भात निलेश राणेंचा सुतोवाच. स्थानिक आघाड्यांसाठी स्थानिक नेत्यांना सूट देण्यामध्ये अडचण नाही. नगर परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांच्या निर्णयाला महत्त्व. निवडणुकीतील युतीबाबतच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. मनसे आणि आमचा पक्ष वेगळा. दोन्ही पक्षांना त्यांची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी मोकळीक आहे. मनसे काँग्रेस युतीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून हा व्हिडिओ ट्विट. तर व्हिडिओ पाहिला नाही. दारू पार्टी झाली असल्यास त्यावर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशीही मागणी. सरकार कुठेतरी कमी पडतंय. समाज म्हणून आपण चिंतन करणं आवश्यक. वांद्र्यातल्या पार्टीवर सपकाळांची प्रतिक्रिया. नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत दिली होती. महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीसाठी बिगुल वाजलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला धक्का. तर मौदा तालुक्यातल्या काँग्रेस नेते आणि प्रदेश सचिव प्रसन्न तिडके यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंना धक्का. मंत्री कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांचा शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेकडून लोंढे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित. पालघरमध्ये भाजपकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी यांचा 3000 कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. पक्षप्रवेश करताना काशीनाथ चौधरी यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार. युवा सेना तालुका उपाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्यानं पदाधिकारी नाराज. गारटकर हर्षवर्धन पाटलांसोबत एकत्र येऊन कृष्णा भीमा पॅनलमार्फत निवडणूक लढवणार. आगामी निवडणुकीमध्ये आमचा विजय होईल अशी मला खात्री. भाजप मानेंची प्रतिक्रिया. अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर. तर धामणगाव रेल्वे नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेत आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड रोठे यांना उमेदवारी. तर दर्यापूरमध्ये अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसा यांच्या पत्नी नलिनी भारसा यांना उमेदवारी. मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल. तर अश्विनी जाधव यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. मोहोळ नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार. सिंधुदुर्गच्या मालवण शहरामध्ये गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व 20 जागा निवडून आणणारच. निलेश राणेंकडून विश्वास व्यक्त. सिंधुदुर्गात गेल्या 40 वर्षांमध्ये दीपक केसरकर विकास करू शकलेले नाहीत. भाजप नेत्या वेदिका परब यांचा घणाघात. महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीवरून कोणताही वाद होणार नाही. परळीमध्ये संध्या देशमुख नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार. खासदार बजरंग सोनावणे यांची माहिती.
लोणावळ्यामध्ये भाजपसोबत युती नाही, शिवसेना स्वबळावर लढणार. खासदार श्रीरंग बारणे यांनी केलं स्पष्ट. तळेगाव, दाभाडे, वडगावमध्ये भाजपसोबत युती करणार, तर जिथे शक्य तिथे भाजपला पाठिंबा देत असल्याचंही वक्तव्य. वर्ध्यामध्ये शिंदेंची सेना मैत्रीपूर्ण लढत लढणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया. सोलापूर नगराध्यक्ष पदासाठी 4 अर्ज दाखल, तर नगरसेवक पदासाठी 100 उमेदवारी अर्ज दाखल. करमाळ्यातील निवडणूक तिरंगी लढत होण्याची सुद्धा शक्यता. तर पालघरच्या बाडा नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या हेमांगी पाटलांकडून अर्ज दाखल. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल. सावंतवाडीत शिंदेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. जनता आमच्यासोबत, विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब होणार. दीपक केसरकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून घोषणा. नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी भाजपकडे युतीचा प्रस्ताव. सत्तेतल्या आमदाराला 60% जागा, मित्रपक्षाला 20-20 जागा. आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील बोंढरकरांची माहिती. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये भरत चव्हाणचा राष्ट्रवादीत प्रवेश. तर इंदापूरच्या नगराध्यक्षपदाचे भरत चव्हाण राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. भरत चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर पक्षावर नाराज. अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा अरविंद वाळेकर यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर. उद्या सकाळी मोठं प्रदर्शन करत त्या उमेदवारी अर्ज आज दाखल करणार. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीमधील नगरसेवक पदासाठी 317 उमेदवारी अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी 24 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नंदुरबारमध्ये शिंदेंच्या सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं निकटवर्तीय हिरालाल चौधरी यांचा भाजपात प्रवेश. निवडणुकीच्या तोंडावर चौधरींनी भाजपची वाट धरल्यामुळे शिंदेंच्या सेनेला हा धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू. 300 अर्ज पहिल्याच दिवशी संपले. इच्छुकांना उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी उपलब्ध. तर खुल्या प्रवर्गासाठी 10,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 3,000 रुपये अर्जांची किंमत. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून पेच. विलास विखरा यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही, तर दुसऱ्या गटाचा विखरा यांना विरोध. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश. शिंदेंची सेना आणि ठाकरेंची सेना तसंच मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश. उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मले, काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी तसंच शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शुभांगी बहनवालांचा भाजपात प्रवेश. तर मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये भरत चव्हाण यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. इंदापूरच्या नगराध्यक्षपदाचे भरत चव्हाण राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. भरत चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर पक्षावर नाराज. शिवसेनेची भूमिका एकला चलो रेची सुरू, पण खोपोली, माथेरान, कर्जतमध्ये भाजपसोबत युती. तर मुरुड, पेड, श्रीवर्धन, महाड या ठिकाणी आमची भाजपशी युती झालेली नाही. भरत गोगावलेंची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये कांचन जावळे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सायकल या अर्ध्या किमतीत, तर मतदारांना आकारची अर्ध्या किमतीत वस्तूंचं प्रलोभन दिल्याची चर्चा. कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची सेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार. निलेश राणेंकडून शहर विकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत, तर कणकवलीमध्ये राणे विरुद्ध राणे अशा लढतीचेही संकेत. अकोल्यातील माजी आमदार बळीराम सिरस्कर यांचा नागपूरमध्ये भाजपात प्रवेश. दरम्यान रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शिवसेनेत गेलो पण त्यांच्या एकाही बैठकीला गेलो नसल्याचं सिरस्करांचं वक्तव्य. या वक्तव्यानं आता महायुतीत वाद पेटण्याची शक्यता. राज्यामध्ये प्रेक्षकांना फक्त 50 रुपयात नाटकं पाहता येणार, तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची पुण्यामध्ये घोषणा. प्रेक्षकांना नाटकाची आवड जोपासता यावी यासाठी राज्य शासनाकडून नवीन योजना राबवण्यात येणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.